कर्नाटकची राजधानी बँगलोर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आज 11वं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनासाठी बँगलोर शहरामध्ये वेगवेगळे होर्डिंग लावण्यात आलेले आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की या होर्डिंगची जी विशेषता आपल्याला पाहायला मिळत आहे की दोन मुख्यमंत्र्यांचे फोटो एकाच होर्डिंगवर पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्री या ओबीसी महासंघाच्या माध्यमातून का होईना पण एकाच व्यासपीठावर येताना दिसत आहे। आणि आपण बघू शकतो की होर्डिंगमध्ये देखील ते एकत्र दिसत आहे। कुठेतरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा सर्वपक्षीय नेत्यांचा व्यासपीठ आहे हे वारंवार राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून सांगितलं जात आहे। आणि बमनराव तायवाड यांनी देखील तशीच भूमिका घेतली की आम्ही कोणत्याही पक्षामध्ये भेदभाव करत नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा ओबीसी समाजाचा व्यासपीठ आहे आणि ते आता आपल्याला होर्डिंगमध्ये देखील इथे पाहायला मिळतं आहे की दोन वेगवेगळ्या मुख्यमंत्र्याचे एकाच होर्डिंगवर फोटो देखील पाहायला मिळत आहे। सोबतच वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचे देखील आपल्याला इथे फोटो पाहायला मिळतात। चंद्रशेखर बावनकुळे असेल महसूल मंत्री, त्यासोबत अतुल सावे यांचा देखील आपल्याला इथे फोटो पाहायला मिळतो। कुमारस्वामी यांचा देखील इथे फोटो पाहायला मिळतो। त्यामुळे निश्चितच आज वेगवेगळ्या पक्षाचे महाराष्ट्रात देखील नेते येणार आहे। काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर असेल, शिवसेनेचे नेते किरण पांडव असेल, भाजपचे आमदार परिणय फुके असेल, काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी असेल, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी देखील या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी येत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की दोन वेगवेगळ्या पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाने एका व्यासपीठावर आणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमेंसह तुषार कोहळे, ABP माझा, बँगलोर।